गाईस, तर आज आपण बनवणार आहोत ब्रेड पिझ्झा रेसिपी। तर बनवायला घेऊयात। तर सर्वप्रथम मी कांदा चिरून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। तर 1 ते 2 कांदे घ्यायचे तुमच्या अंदाजानुसार। तर खूप छान होते रेसिपी, नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा। आणि आता कांदा कट करून घेऊयात आपण। कांदा, मिरची आणि टोमॅटो घेतलेला आहे, तर ते सगळं आपण आता कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने, बघू शकता तुम्ही। तर घेऊयात कट करून। तर झालेले आपले सगळं कट करून कांदा, टोमॅटो, मिरची। तर आता आपण पिझ्झा बनवायला घेऊयात। तर पहिला तर ब्रेड घेतलेला आहे आणि ब्रेडला मी सॉस लावलेला आहे। इथे तुम्ही कोणताही सॉस वापरू शकता। इथे मी हॉट सॉस वापरला आहे, चिली हॉट सॉस। तर बघू शकता तुम्ही। आणि मग सॉस लावून झालं की मग आपण त्याच्यावरती टॉपिंग्स टाकणार आहे, म्हणजे की कांदा मगाशी जे चिरले ते सगळं आपण ह्याच्यावर टाकून घेणार आहे। कांदा, टोमॅटो, मिरची। आणि ते टाकून झालं की मग आपण चिली फ्लेक्स टाकणार आहोत। तर चिली फ्लेक्स तुमच्या ऑप्शनल आहे, तर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर स्किप केलं तरी चालेल। तर चिली फ्लेक्स पण टाकून घेणार आहोत आणि इथं व्यवस्थित सॉस लावून घ्यायचा, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने। तर टाकून घेऊयात आता आपण सगळे टॉपिंग्स। तर सगळे टॉपिंग्स टाकून झालेले आहेत। तर आपण आता चिली फ्लेक्स टाकून घेऊयात थोडेसे। आणि ते टाकून झालं की मग आपण चीज टाकणार आहोत। आणि चीज मी खिसणीने खिसून घेतलं होतं। आणि मी चीज मॉन्झरेलाचं यूज केलेलं नव्हतं, मी ते साधं जे क्यूबवालं भेटतं ते चीज वापरलं होतं। तुम्हाला जे चीज यूज करायचं तुम्ही करू शकता, मी ते हेच वापरलं होतं, बघू शकता तुम्ही। चीज टाकून घेतलेलं आहे। तर आता घेऊयात आपण बनवायला। तर बनवायच्या आधी आपण मिरची पण टाकून घेऊयात, जी मगाशी कट केली होती, तुम्ही बघितलं होतं। तर घेऊयात आता मिरची पण टाकून। तर मिरची वगैरे टाकून झालेली आहे। तर आपण आता तव्यावरती थोडंसं बटर टाकून घेऊयात आपण आता थोडंसं। आणि मग आपण ब्रेड पिझ्झा आपला त्याच्यावरती ठेवून घेऊयात आणि झाकून द्यायचं आहे त्याला। आणि थोडासा तो मेल्ट झाला म्हणजे जरासा हे झालं की मग आपण 5 ते 10 मिनटं त्याला तसंच झाकून ठेवणार आहोत आणि मग काढणार आहोत। आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवीन नवीन व्हिडिओ मी आणत जाईल। आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।
थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल.